आजचा दिवस भारतीय संघासाठी आणि तमाम भारतीयांसाठी सुपर संडे ठरला, कारण तब्बल 41 वर्षांनंतर भारत पाकिस्तान संघ आशिया कपच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले होते आणि भारतीय संघानं आशिया चषक 2025च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला नमवत मोठा इतिहास घडवला. मात्र भारताने मॅच जिंकूनही ट्रॉफी पाकिस्तानने नेली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचं झालं असं की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला प्रोटोकॉलनुसार त्यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाणार होती. मात्र पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यासाठी भारतानं आधीच आपण नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र आयोजकांकडून त्या संदर्भात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभावेळी भारतानं ट्रॉफी न घेताच सेलिब्रेशन केलं. खरं तर या कृत्यानं टीम इंडियानं सर्वांची मनं जिंकली. सूर्यकुमार यादवला याबाबत प्रश्न विचारला असता त्यानं सांगितलं की आमच्याकडे अशा ट्रॉफी खूप आहेत, आमच्यासाठी देश महत्वाचा आहे. खरं तर बीसीसीआयचे सचिव देवजीत सकिया यांनी दावा केला आहे की भारतानं नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार नसल्याचं सांगितल्यानंतर नकवी चक्क आशिया कप आणि खेळाडूंचे मेडल्स घेऊन गेले आहेत.